आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आजचं सेशन अगदी तुमच्यासाठी, अगदी प्रत्येकासाठी समृद्धी घेऊन येणारं. समृद्धी काय आहे? फक्त पैसा? पैशासह शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या अनेक गोष्टी हव्या आहेत, नातेसंबंधामध्ये सुधार किंवा नातेसंबंधांची ती भरभराट म्हणजे समृद्धी. आयुष्यातली ती प्रत्येक गोष्ट जी अधिक छान असावी असं वाटते, त्या प्रत्येक गोष्टीला समृद्धी म्हणूया. आजचं सेशन अधी अगदी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी असेल. अगदी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्या प्रत्येक घराशी जुडलेला असेल. नक्कीच आज आपण पैशांबद्दल बोलणार आहे. पण फक्त पैशांबद्दल नाही. आपण पैशांसह समृद्धीबद्दल पुन्हा सांगते. काय आहे समृद्धी? आरोग्य संपन्नता, निरोगी शरीर ही समृद्धी. शांत मन, समृद्धी, प्रेमळ आयुष्यामध्ये खरोखर आपल्याला जपणारी, गरजेला कामात पडणारी, गरज असेल तेव्हा प्रोत्साहन देणारी आणि चुकत असेल तेव्हा कान पकडणारी ती प्रेमळ, छान, परिपूर्ण नाती म्हणजे समृद्धी. समाधान, शांतता आणि आयुष्यामध्ये मिळत असलेली ती वारंवार काय येणारी ती छान संधी, संधी घेऊन येणारा तो प्रत्येक दिवस आणि मग आर्थिक स्थिरत्व. या सगळ्यांसह आर्थिक स्थिरत्व या सर्वांचा सुंदर मिलाप जेव्हा आयुष्यामध्ये घडतो ना, त्या आयुष्याला म्हटलं जातं समृद्ध जीवन. या अनेक पिलर्स पैकी जर आयुष्यामध्ये एखादी गोष्ट कमी आहे ना, तर मग त्या समृद्धीमध्ये कुठेतरी बरोबर ना? येस. समृद्धीमध्ये कुठेतरी मग कमतरता जाणवते. आणि आज आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत. काय? तुम्ही तुमच्या मनातल्या मनात उत्तर द्या. आणि YouTubeला व्हिडिओ बघणारे सर्व सन्माननीय सदस्य आत्मा नमस्ते. तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या मनामध्ये या प्रश्नांची उत्तरं द्या. काय? तुम्ही सुद्धा कधी पैशांची चिंता केली आहे का? कधी तो EMI, कधी मुलांचा शिक्षणाचा खर्च, कधी घराचा खर्च, कधी व्यवसायामध्ये उतार, उतार, चढाव, कधी कर्ज आणि कधी भविष्याच्या सुरक्षेसंदर्भामध्ये वाटलेली आर्थिकतेमधील पैशांच्या बाबतीतील चिंता तुम्हाला कधी आली आहे का? आली आहे का? तुम्ही स्वतःला विचारा. अंतर्मनापासून उत्तर द्या. आली आहे का? जर आली आहे ना, तर आत्ताचं सेशन हे फक्त आणि फक्त तुमच्याच साठी आहे. हे सेशन फक्त माझ्यासाठी आहे असं म्हणून एकाग्रतेने हे सेशन ऐका आणि नक्कीच या सेशनच्या शेवटी तुम्हाला काहीतरी आजच्या सेशन मधून भरभरून मिळालं या समाधानासह तुम्हाला सोडणार आहे आणि छान मेडिटेशन सुद्धा शेवटी घेणार आहे. हो. बघा बरं. पहिले तर मनाची तयारी की आजचं सेशन फक्त आणि फक्त माझ्यासाठी. या समृद्धीची गुरुकिल्ली मला घ्यायची आहे. आपल्याला काय म्हणतात ना लोकं, एक सगळ्यात पहिल्यापासून आपण सगळेजण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. काय? पैसा म्हणजे सगळं काही नाही. नक्कीच, खरं आहे. पण पैसा काहीच नाही हे सुद्धा चुकीचं आहे. बरोबर ना? पैसा म्हणजे सर्व काही जरी नाही, तरी पैसा म्हणजे काहीच नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण पैसा काय आहे? पैसा म्हणजे विश्वास आहे. बघा, तुमच्या जवळ पैसा आहे, तर लोकं तुमच्याकडे विश्वासाने बघतात. गरज पडली तर हा परत देऊ शकतो.
हो की नाही? किंवा गरजेला कामात पडू शकतो, हा विश्वास. पैसा काय आहे? तर पैसा म्हणजे देवाण आणि घेवाण आहे. पैसा म्हणजे जबाबदारी आहे आणि पैसा म्हणजे तुम्ही, मी करत असलेल्या आपल्या श्रमाचं मूल्य आहे आणि म्हणून पैशांचा कधीही, कधीही तिरस्कार करायचा नाही. आणि म्हणून काय मग फक्त पूजाच करायची? तर पैशांची पूजा सुद्धा करा, असं मी सांगत नाही. मी असं सांगेल, की माझ्याकडे जो पैसा आहे ना, त्या पैशाचं स्टेबल झालं नेटवर्क? हं. त्या पैशाचा मला आदर करायचा आहे. कृतज्ञता ठेवायची आहे. माझ्याकडे जो पैसा आहे त्या पैशाची. बरोबर ना? आपण कृतज्ञतेच्या जादूमध्ये अनेक सगळ्या गोष्टी पैशांच्या बाबतीतल्या समजून घेतल्या आहेत. कशी ती समृद्धी आकर्षित होते. कसं माझ्या आयुष्यामध्ये मला एखादी गोष्ट हवी आहे, कशी हवी आहे ती मिळवण्याची क्षमता मला स्वतःमध्ये कशी निर्माण करायची आहे, हे आपण शिकतो. कृतज्ञता का? कारण आदराचा भाव तुमचं हृदय चक्र ओपन करणार. तुमचं हार्ट चक्र छान ओपन झालं, की ब्रह्मांडाकडून येणारी ती दिव्य ऊर्जा भरभरून तुम्हाला मिळणार आणि आणि त्या चैतन्यासह तुम्ही अधिक समृद्ध होणार. बघा एक एक छोटंसं उदाहरण, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. आपलं शरीर आहे सगळ्यांचं. आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये सतत रक्तप्रवाह वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे आणि आणि जर जर काय हा रक्तप्रवाह थांबला, कमी झाला किंवा या प्रवाहामध्ये कुठेही ब्लॉकेजेस, डिस्टर्बन्स निर्माण झालं, तर काय होईल? शरीर आजारी पडतं. बरोबर ना? शरीर आजारी पडतं. पण त्याचप्रमाणे जीवनामध्ये पैशाचा प्रवाह योग्य असेल, तर जीवन संतुलित राहतं. पैसा तेवढाच महत्वाचा आहे, गरजेचाच आहे आणि म्हणूनच आजच्या सेशनमध्ये फक्त पैसा कसा बरं मिळवायचा, हे एवढंच आपण शिकणार काय? तर नाही. पैसा, माझं मन आणि माझी ऊर्जा याचा काय बरं संबंध आहे? आणि समृद्धी कशी छान प्रकारे टिकवून ठेवायची, कोणती? आर्थिकतेसह सर्वांगीण समृद्धी, हे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे. फक्त तुमच्या चेहऱ्यावर मला स्माईल हवी आहे. एवढं टेन्शन घेऊ नका. समृद्धी आपल्या सगळ्यांकडे येणारच आहे. ओके? येणारच आहे. का नाही येणार? आपण त्या समृद्धीला आकर्षित करण्याचे परिपूर्ण मार्ग जे अवलंबणार आहे, मग ती का नाही येणार? यायलाच हवी. समृद्धीचे पिलर्स ज्याला म्हणूया, स्तंभ आहेत. काय? बघा हां, थोडंसं लक्ष द्या. एक आहे की या चारही स्तंभांमुळे आर्थिक जीवन अधिक स्थिरत्व प्राप्त होऊ शकते. पहिला तर त्या आर्थिकतेविषयी, त्या पैशाविषयी योग्य विचार निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट ही इथून विचारांमधून येते. जर एखाद्या कुठल्याही गोष्टीबद्दल सतत मनामध्ये भीती असेल, तर ती एनर्जी लो होते, नकारात्मकतेकडे जाते. लक्षात घ्या, योग्य विचार आर्थिकतेबाबतीत अत्यंत गरजेचा आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही विचारांमधून होते आणि मग जर मनामध्ये सतत भीती असेल, असेल नेहमी, मला नेहमी टॅरो रीडिंगच्या वेळेस फोन येतात, "मॅम, पैसाच टिकत नाही." पैसा येतो, पण टिकतच नाही. असं ज्यांच्या मनामध्ये आहे, माझ्याकडे पैसा टिकत नाही, हे शब्द ज्यांच्याकडे आहेत किंवा मी काही करू शकत नाही किंवा माझं नशीबच खराब आहे, हे जे नकारात्मक
शब्द आहेत. आजपासून या शब्दांना म्हणूया कट, कट, कट. करा तुम्ही सुद्धा. ज्यांच्या ज्यांच्याकडे हे शब्द आहेत, काय माझ्याकडे पैसा टिकतच नाही, मी काही करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, मला कुठलीही गोष्ट वेळेवर भेटतच नाही, मला काही घ्यायला गेलं ना, की मला ते योग्य मिळतच नाही किंवा मी घ्यायला गेलो की पैसाच कमी पडतो. हे विचार ज्यांच्या ज्यांच्या मनात येतात, चला शुभ्र धवल प्रकाश आणि नाभीजवळ हात न्या, म्हणा कट, कट, कट. एनर्जी कट करा. आज एनर्जी रिमूव्ह करूया. नक्कीच ही पहिली पायरी आहे, सूक्ष्म स्तर आहे. अगदी एक पाऊल टाकलं आहे. लक्षात घ्या, मन संधीपेक्षा जास्त अडचणीकडे लक्ष देऊ लागलं. मला गरज आहे अडचणींपेक्षा माझ्या आयुष्यामध्ये काय संधी आहे याकडे लक्ष देण्याची. बरोबर? माझ्याकडे किती आर्थिकता आहे, किती पैसा आहे, मी काय करू शकतो, काय करू शकते. विचार बदला, दृष्टी बदलेल. तुम्ही फक्त एका विचारावर बघा बरं, शोधूया आपल्या आयुष्यामध्ये काय काय आहे तर. आज माझ्याकडे जे काही आहे, आज तुमच्या घरामध्ये एक जरी सुख भोगणारी किंवा आपण म्हणूया चैनीची वस्तू आहे, तर त्या वस्तूला बघून ती पैशाने झाली आहे ना? ती वस्तू पैशाने झाली की नाही? आहे ना? तिच्याबद्दल एक कृतज्ञता, दृष्टी बदलूया की हो तेवढा पैसा माझ्याकडे होता. या जगातले अनेक लोक आहेत की तेवढाही त्यांच्याकडे नाही. पुढे जायचं आहे आपल्याला. एवढ्यावर थांबायचं नाही. आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आपल्या विचारांवर आपल्याला प्रॉपर वर्क करायचं आहे. जशी दृष्टी बदलेल तशा भावना योग्य यायला लागतील. लक्षात घ्या, भीती, तो मत्सर, दुसऱ्याकडे एखादी गोष्ट असली की त्याला तो येतो ना बऱ्याच जणांना, त्याला बरं भेटते. चिंता, नेहमीची असणारी ती चिंता आणि त्या अयोग्य भावना निर्णयावर किंवा तुम्ही जे काही निर्णय आयुष्यामध्ये घेऊ इच्छित असता, मला अमुक अमुक निर्णय घ्यायचा आहे, मग तो खरेदीचा असो, मग तो आर्थिकते संदर्भात पुढे निघण्याचा असो, त्या निर्णयावर परिणाम करतात. पुन्हा सांगू, आतमध्ये असलेल्या त्या भीतीच्या, मत्सराच्या, चिंतेच्या भावना निर्णय क्षमतेवर परिणाम करतात आणि शांत मन काय करते? अधिक स्पष्ट, अधिक स्पष्ट, अधिक स्पष्ट निर्णय घेत. आणि स्पष्ट निर्णय हा प्रगतीचा पाया आहे. हे कोणाकोणाला मान्य आहे मला सांगा बरं हात वर करून. स्पष्ट निर्णय हा प्रगतीचा पाया आहे. आणि जर तुम्हाला तुमची निर्णय क्षमता अधिक स्पष्ट करायची आहे, तर आपल्याला या गोष्टीवर कार्य करावंच लागेल. हे आपल्याला योग्य कार्य करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावेच लागतील. ती भीती, तो मत्सर, ती चिंता या भावनांवर नियंत्रण मिळवावंच लागेल. अंतर्मनाला शांतता आपल्याला अधिक स्पष्ट निर्णयापर्यंत पोहोचून प्रगतीचा पाया पक्का करायला मदत करणार आहे. आता कुठेतरी तुमच्या मनामध्ये अशी स्थिरत्व यायला लागलं, हो ना? आणि फक्त सकारात्मक विचारच करून भागणार आहे का माधुरी? फक्त पॉझिटिव्ह आहे, फक्त पॉझिटिव्ह आहे, फक्त पॉझिटिव्ह आहे एवढ्याने चालेल का? तर आपण काय केलं आहे, नकारात्मकतेवर मात करायची आहे. सकारात्मक विचार क्रिएट करायचा आहे आणि सकारात्मक विचाराला योग्य कृती घ्यायची आहे. जसं माधुरीने काय केलं, तर लगेच ऑर्डर वाढवल्या.
बरोबर, पॉझिटिव्ह राहिली, ऑर्डर वाढवल्या, जे काही तिचं कार्य ती करते आहे, सिलाईचंच काय असे ना, छान त्यावर स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर एक पुढचं पाऊल उचललं. बरोबर ना? हां, काय केलं तर त्याला केलं सका त्या सकारात्मक विचाराला योग्य कृती घेतली. परत स्वतःमधलं प्रत्येक दिवशी कौशल्य वाढवावं लागेल. आज मी जे काही आहे ना, त्यापेक्षा अधिक सफाईने, अधिक काटेकोरपणे, अधिक कौशल्यपूर्ण कुठलंही कार्य जेही काही आहे, ते मी कशाप्रकारे करू शकते, नवीन गोष्टी शिकून मी ते करत आहे. आणि हे सगळं करत असताना मला माझ्या वेळेचं योग्य नियोजन सुद्धा करायचं आहे. मला उत्पन्न वाढवण्याचे नवे मार्ग शोधायचे आहेत. मला अनावश्यक खर्च कमी करायचा आहे. पण लक्षात घ्या, रेकी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा कृतीची जागा घेत नाही. रेकी काही ऍक्शन घेणार नाही. तुम्ही रेकी सोबत जोडला, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडला आणि रेकीच कृती करते, असं होणार नाही. तुम्ही योग्य ऍक्शन घ्यावी. तुम्ही योग्य पावलं टाकावे. तुम्ही ते करावं. जे करताना आपल्याला अगोदर आळस यायचा, ते करण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा अंतर्बल निर्माण करते. बरोबर आहे ना? येस. जेही काही तुम्हाला करायचं आहे, रेकी कृतीची जागा घेत नाही. ती योग्य कृती घेण्यासाठी अंतर्बल मला देते, तुम्हाला देते, ध्यान करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला देते. म्हणून आजच्या सेशनचा अत्यंत महत्वाचा भाग, आपण दिवसभर काम करतो, पण मन थकलं असेल, तर आपल्या समोर काय बरं संधी आहे ही दिसत नाही. शरीर थकलं असेल, मन थकलं असेल, तर उत्साह राहत नाही. मन थकलं, संधी सापडणार नाही. शरीर थकलं, उत्साह राहणार नाही. आणि भावना इम्बॅलन्स होणार, संतुलित त्या राहणार नाही. आणि मग मला सांगा, तर निर्णय चुकीचे होतात. होतात की नाही? हम्म. मग ऊर्जा काय आहे? फक्त फक्त अध्यात्माची गोष्ट आहे का? नाही. ऊर्जा फक्त अध्यात्माची गोष्ट नाही, तर बीइंग आहे. दररोज माझ्या जीवनाला दररोज ऊर्जेची गरज आहे. त्या चैतन्याची, त्या प्राणाची, त्या प्राणशक्तीची माझ्या जीवनाला दररोज गरज आहे की नाही? हा श्वास मी जो घेते, याची मला दररोज गरज आहे की नाही? दररोज काय, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला मला त्या श्वासाची, त्या प्राणाची गरज आहे. तसंच, तसंच फक्त आध्यात्मिक प्रगती करायची आहे, म्हणून मला माझ्यामधील चैतन्य वाढवायचं आहे, दिव्य ऊर्जा वाढवायची आहे, असं नाही. तर ही दिव्य ऊर्जा वाढवणं माझ्या आयुष्यामधील दैनंदिन क्षणाक्षणाची ती गरज आहे, माझ्या जीवनाची ती गरज आहे. विज्ञान काय म्हणते? आपण नेहमी या दिव्य ऊर्जेचा अभ्यास आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून करत असतो. काय म्हणते विज्ञान? विज्ञान म्हणते, जर का तुम्ही सतत भीतीमध्ये जगत असाल, तर तुमच्या शरीरामध्ये तणाव वाढतो. तुमच्या शरीरामध्ये तणाव वाढला की तुमचं मन पण घाबरायला लागतं आणि मग निर्णय घाईघाईने घेतले जातात. आणि माहित आहे, घाईघाईने घेतलेल्या निर्णयामध्ये आपण म्हणतो ना, घाई ही चुकांची. यस, तुम्ही एकदम बरोबर म्हटलं. घाई ही चुकांची आई. काय होते ना, त्या घाईमध्ये अनेक संधी हातामधून, नजरेसमोरून निघून जातात. बघा, शांत मन, केवळ आध्यात्मिक
प्रगतीसाठीच गरजेचं नाही सुजाता, तर ते व्यावहारिक गरज आहे. ती गरज कशाची आहे? व्यावहारिक गरज आहे. दैनंदिन आयुष्यामध्ये मला योग्य संधी खेचण्यासाठी, आलेल्या संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी, माझी निर्णय क्षमता योग्य करण्यासाठी शांत मनाची गरज आहे. बरोबर. आणि आता बघा, सर्व सन्माननीय सदस्य, अनेकांना वाटतं की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर पैसा आकर्षित करण्याची जादू आहे, असं अनेकांना वाटतं. मी आज तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. काय? नाही, नाही, नाही. काय? रेकी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा कोठेही जादू नाही. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर स्वतःला बॅलन्स करण्याची साधना आहे. स्वतःला स्थिर करण्याची ही साधना आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी स्वतःला बॅलन्स करण्याची साधना, मन शांत करण्याची साधना, अंतर्बल वाढवणारी अंतर्बल वाढवणारी ही साधना आहे. आणि जेव्हा मन शांत होतं, शांत होतं, शांत होतं, मी नेहमी सांगत असते काय, काय सांगत असते मी नेहमी, जेव्हा मन शांत होतं तेव्हा काय होते, तर विचार स्पष्ट होतात. असंच होते. मला अंगठा दाखवा. मन शांत झालं की आपण स्पष्ट विचार करायला लागतात. असंच होते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत साधना करायला लागलं की मन शांत होते. मन शांत झाले की विचार स्पष्ट होतात. विचार स्पष्ट झाले की निर्णय बदलतात, आणि निर्णय बदलले की कृती बदलते. कृती बदलली की आपोआप परिणाम बदलू लागतात. बरोबर. आलं लक्षात? बघा, समृद्धीची सुरुवात काही खिशामधून वगैरे होत नाही. समृद्धीची सुरुवात खिशामधून, पॉकेटमधून होत नाही. समृद्धीची सुरुवात मनामधून होते. आणि मन, ऊर्जा आणि कृती एकाच दिशेने जेव्हा चालतात, तेव्हा समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. तुमच्याकडे नोट करून ठेवा लागल्यास. काय? काय? जेव्हा मन, जेव्हा माझं मन, जेव्हा जेव्हा माझं मन, जेव्हा माझी ऊर्जा आणि माझी कृती एकाच दिशेने चालतात, तेव्हा समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. आता आता करूया व्हिडिओ सुरू सगळ्यांनी. समृद्धी हवी आहे ना? आता मग तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. काय? समृद्धीची सुरुवात कुठून होते? कुठून? यस, मनामधून. बरोबर. मग जर प्रत्येकाला समृद्धी हवी आहे,
प्रत्येकाला समृद्धी हवी आहे. प्रत्येकाला हवं आहे ना, मला समृद्ध आयुष्य जगायचं आहे. मग प्रत्येक जण समृद्ध का होत नाही? का नाही आहे बरं प्रत्येक जण समृद्ध? त्या परमपिता परमेश्वराने तुम्ही ज्याही कुठल्या ऊर्जेला मानता, त्या ऊर्जेने तुम्हाला येथे पाठवलेलं आहे. देव म्हणूया आपण त्यांना. तर देव कोणावर अन्याय करतो का? हे ब्रह्मांड पक्षपात करतो काय? याला हे देऊ दे, त्याला ते देऊ दे. तर मी तरी मोठ्या विश्वासाने तुम्हाला सांगेल नाही. पण पुढचा भाग बघूया. लक्ष द्या. बस तेवढंच नोट डाउन करा. आता बाकीचं नोट डाउन व्हिडिओ मधून नंतर करा. हा, बघा, आयुष्यामध्ये अनेक वेळा काय होते ना, काही अदृश्य अदृश्य असे अडथळे असतात. आणि आता आपल्याला बघायचं आहे त्या अदृश्य अडथळ्यांकडे. कसं बघूया? छान प्रेमाने बघूया. सगळ्यात पहिला अडथळा भीती. काय? भीती. मला एखादा निर्णय घ्यायचा आहे. जर माझं नुकसान झालं तर? जर माझी नोकरी गेली, जर माझा व्यवसाय चालला नाही तर? आणि अनेक वेळा त्या वेगवेगळ्या भीतीमुळे माणूस कृतीच करत नाही. होते असं? होते असं? त्या भीतीपोटी निर्णयच घेत नाही किंवा कृतीच करत नाही. आणि लक्षात ठेवा, वाईट वाटू देऊ नका, पण लक्षात ठेवा, भीतीपेक्षा मोठं दारिद्र्य नाही. मग ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, हे चैतन्यमय ऊर्जा काय देते? ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्याला धैर्य, स्थैर्य आणि अंतर्बलाची आठवण करून देते. आपल्या भीतीवर मात करते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आतील धैर्य, स्थैर्य आणि अंतर्बलाची काय आहे तुझ्या आतमध्ये, तुझ्या आतल्या ऊर्जेचा योग्य उपयोग कर. तुझ्या अंतर्बलाचा उपयोग कर. जसं जसं हनुमानजींना जामवंतांनी ऊर्जेची आठवण करून दिली, तसंच ही दिव्य ऊर्जा तूच आहे तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. यू कॅन डू. तुझ्या मधलं ते आत्मबल वाढवणारी ही दिव्य ऊर्जा. तुम्हाला जर समजत असेल तर थोडंसं हो, 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 हो टाइप करा. जे काय असेल तुम्हाला ते. म्हणजे मला कळेल की आपल्याला आपण योग्य पद्धतीनं जात आहे. पुन्हा अडथळा आहे. काय? अनेक लोक म्हणतात, तुमच्यापैकी विचारा तुम्ही स्वतःला, किती लोक म्हणतात की मी नाही करू शकत, माझं नशीबच असं आहे. हे वाक्य मनात सतत चालू असेल तर पुन्हा सांगते, संधी समोर असूनही आपण पाऊल टाकत नाही. आजपासून या वाक्याला मी काही करू शकत नाही, माझं नशीबच असं आहे, कट. आणि पुन्हा सांगूया, मी शिकू शकतो, मी बदल करू शकतो आणि मी पुढे जाऊ शकतो. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यामध्ये ही शिकण्याची, ही बदल करण्याची आणि पुढे जाण्याची ऊर्जा निर्माण करणार. अनेकदा अनेक गोष्टी हे ब्रह्मांड आपल्याला देत असतं. सगळ्यात महत्वाचं काय? आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला कदर आहे का? आज माझ्याकडे श्वास आहे. आज माझ्याकडे कुटुंब आहे. आज माझ्याकडे आरोग्य आहे. आज माझ्याकडे ज्ञान आहे. आज माझ्याकडे काम करण्याची क्षमता आहे. आणि हे सगळं अगोदर मिळालेलं धन आहे आपल्याला. हे सगळं अगोदर मिळालेलं आपल्याला धन आहे. बघा, सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत. वर, खाली, खाली. माझं प्रत्येकाकडे पूर्ण लक्ष आहे. आहे ना? आहे ना आपल्याकडे? आपण कदर करतो त्या श्वासाची?
करतो त्या कुटुंबाची कदर जे आपल्याला मिळालेलं आहे. आरोग्याची कदर आहे आपल्याला. असतं तर ते आपण ते गुटखा, तंबाखू त्यावर लिहिलेलं असूनही अनेक सगळ्या गोष्टी ज्या आरोग्यासाठी घातक आहेत त्या केल्या असत्या का? वेळ-अवेळ जेवणाचा त्या सगळ्या गोष्टीचा आपण केला असता का? जर आपल्याला काळजी असती तर? काळजी म्हणण्यापेक्षा आपल्याला कदर असती, कृतज्ञता जर असती तर, बरोबर ना? ज्ञान आहे आपल्याकडे. आपली काम करण्याची क्षमता आहे आणि हे ना, हे आपल्याला अगोदर मिळालेलं धन आहे. मग कृतज्ञता बाळगणं, थँक यूच्या भावामध्ये असणं, आभाराच्या भावामध्ये असणं म्हणजे निष्क्रिय बसावं, काही करू नये, असं नाही बरं का. तर कृतज्ञता म्हणजे जे आहे ना, त्याची जाणीव ठेवू आणि जे हवं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. अनेकदा अनेक लोकांचे पैशांबद्दलचे चुकीचे विश्वास असतात. चुकीचे शब्द मनात घर करून ठेवलेले असतात. पैसा म्हणजे वाईट, पैसा म्हणजे काय श्रीमंत लोकं काही चांगले नसतात. आध्यात्मिक माणसानं पैशापासून दूर राहावं. लक्षात घ्या, आहे ना? पैसा आला की लोकं वाया जातात. आमच्याकडे म्हणतात तसं. म्हणजे काय? आपली विदर्भाची भाषा समजून घ्या थोडंसं. पैसा आला की लोकं वाईट मार्गाला लागतात, असं म्हणायचं असतं त्यांना. बरोबर? तुमच्याकडे काय म्हणतात? नक्कीच सांगा. पण लक्षात घ्या, काय हे सगळे समज चुकीचे आहेत. यातला कुठलाही समज योग्य नाही. पैसा कधीच चांगला आणि वाईट नाही आहे. तो जगण्याचं साधन आहे. जसं बघा, आज आपल्यासाठी आपण सगळं महिला मंडळ किचनमध्ये वावरतो. सगळ्या जणी, सगळ्याच जणी येस. आपल्या सगळ्याच जणीकडे किचनमध्ये चाकू आहे. ओके. आहे. सुरी, चाकू सगळ्याच गोष्टी सगळ्यांकडे आहेत. बरोबर? अंगठा दाखवा. मग चाकू स्वयंपाकासाठी सुद्धा वापरता येतो आणि इतरांना इजा करण्यासाठी सुद्धा वापरता येतो. येतो? आपण कशासाठी वापरतो? स्वयंपाकासाठी वापरतो. मग त्याचा आपण फायदा करून घेतो ना? हो. मग मला एक विचारायचं आहे. एक सांगायचं आहे तसाच पैसा, या पैशाचा उपयोग आपण कसा करतो हे महत्वाचं. आणि जर अधिक पुढचं काय, तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल, तर त्या समृद्ध आयुष्याला ची चाबी आहे पुन्हा काय शिस्त. समृद्धीला शिस्त आवडते, शिस्तप्रिय. उशिरा उठा, आजचं काम उद्यावर, उद्याचं परवावर. नाही, काम पुढे ढकलणं, हिशोब न ठेवता विना मॅनेजमेंट काम करणं, यामुळे आर्थिक ताण वाढतो. काय समृद्धी आणि शिस्त अत्यंत गरजेची आहे समृद्धीकरिता. आपले साधू संत महात्मे सुद्धा आपल्याला सांगतात, सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठा. जो ब्रह्ममुहूर्ताला उठतो त्याला दिव्य ऊर्जा भरभरून देते. समृद्धीला शिस्त आवडते. उशिरा उठू नये, लवकर उठावं. काम पुढे नाही ढकलायचं, वेळेवर काम करायचं, हिशोब ठेवायचा आणि यामुळे काय तर आर्थिकतेमध्ये भर पडेल. पण हे होत नाही मॅम. शिस्तप्रिय आयुष्य जगता येत नाही. उशिरा उठल्या जातं, काम पुढे ढकलत जातं. असा जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल, तर यामुळे जर तुमचा ताण वाढत असेल, तर बिनधोक राहा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जागरूकता शिकवते. झालंय ना, अनेक लोक जागृत झालेले आहेत. अनेक लोक जे वर्षानुवर्षे कधीच सकाळी उठले नव्हते, ते आता सकाळी उठून भरपूर लिंक फुल असते झालेली. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जागरूकता शिकवते आणि जागरूकता आली ना, की सवयी बदलायला लागतात. तुमची सवय बदलणं फार कठीण नाही. पुन्हा एक गोष्ट झालेली आहे. काय माहितीये का आजच्या जीवनामध्ये
आजच्या जीवनामध्ये तुलना, हे रोज स्क्रॉल होणाऱ्या ह्या रील्स, यामुळे ना एक आजार सगळ्यांना झाला. सांगू का? बघा कसे गुदकन हसले सगळेचे सगळे. आहे ना, यामुळे एक आजार वाढला. काय सांगू का? मोठा वाढला. एकमेकांची तुलना करणे. बरोबर ना? त्याच्याकडे जास्त आहे, मी मागे पडलो. आणि लोक काही कमी छोटी गोष्ट टाकत नाहीत. टाकतात का रीलला? नाही, मोठीच गोष्ट टाकतात. पुन्हा एक स्पर्धा सुरू होते. त्याच्याकडे जास्त आहे, मी मागे पडलो आहे. सर्व सन्माननीय सदस्य, सर्व मैत्रिणींनो, दादांनो, तुलना नेहमी आनंद हिरावून घेते. तुमची शर्यत कालच्या तुमच्याशी आहे, शेजाऱ्याशी नाही. आज मी काय आहे, उद्या मी काय आहे असणार आहे, मी परवा काय असणार आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण मी काल काय होतो त्यावरून माझा ठरेल आणि मला आज काय आहे, मला माझी झेप किती घ्यायची आहे, हा स्वतःची करा. मी नेहमी सांगत असते, ब्रह्मांडाच्या कृपेने मी सुद्धा हेच केलेलं आहे का, ना इसे किसी से ईर्ष्या, ना किसी से मत्सर. मेरी अपनी उडान, मेरी अपनी चाल. बस तुम्ही स्वतःच आयुष्य घडवायचं आहे ना, तर स्वतःची उडान ठरवा. कोणासोबत तुलना करू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला अधिक अपग्रेड करत जासाल ना, तेव्हा तुम्ही अधिक समृद्ध होणार. आपल्याला काय माहिती आहे, ज्या सोशल मीडियावर दाखवल्या जातात, त्या खरोखर कितपत खऱ्या आहेत? रिलेशनमध्ये सुद्धा छान दोघांचा फोटो दिसला ना, की आपल्याला असं वाटतं. पण 5 मिनिटापूर्वी काय झालं असेल, कुठल्या परिस्थितीमध्ये रील काढली असेल, काय भांडण झालं असेल, आपल्याला माहिती असते. आर्थिकतेचंही तसंच. तुलना स्वतःशी करा. नाते पण स्वतःचे तसेच समृद्ध करा. आपल्याला आपल्या शेजाऱ्यासोबत आणि आपण हे जग बघतो आहे, सोशल मीडियाच्या जगासोबत स्वतःची तुलना नाही करायची. अनेक लोक काय करतात बघा, पुढचं ध्यान करतात, प्रार्थना करतात, रेकी, ही सगळी साधनं आहे. ध्यान करणे, प्रार्थना करणे, मॅनिफेस्टेशनचे क्लासेस करणे, ह्या सगळ्या साधना आहेत. पण पण कृतीशिवाय कोणतंच बीज हे उगवत नाही, एवढं लक्षात घ्या. समजा आता जून, जुलै महिना सुरू आहे. आपल्या शेतकरी बांधवांची पेरणी करायचे दिवस आहेत. शेतकरी फक्त प्रार्थना करून बसत नाहीत. बसतात का? त्यांनी जर प्रार्थना केली फक्त द्या, 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 नाही. काय? ते शेतात उतरतात. उतरतात, पेरणी करतात. लक्षात आहे ना? आणि त्याचप्रमाणे ते काम करतात. कृती, ॲक्शन. ॲक्शनला खूप महत्व आहे. मग आपण सुद्धा नवीन संधी शोधूया, स्वतःचं कौशल्य वाढवूया, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया आणि मन शांत ठेवून पुढे जाऊया. अधिक आता मी तुम्हाला एक छान 7 चक्रांसोबत समृद्धी कशी आपल्या आयुष्यामध्ये येते ना, हे पण सांगते. सांगू? 7 चक्र, आध्यात्मिक दृष्टिकोन, मूलाधार चक्र, स्थिरत्व, सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करते. स्वाधिष्ठान चक्र, नवनिर्मिती, सर्जनशीलता, नव्या कल्पना तुमच्यामध्ये निर्माण करते. मणिपूर चक्र, आत्मविश्वास, ॲक्शन, कृती घेण्यासाठी तुम्हाला तयार करते. मणिपूर चक्र, धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण करते. अनाहत चक्र, तुम्हाला कृतज्ञता, उदारता तुमच्यामध्ये निर्माण करते.
हे विशुद्ध चक्र तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य संवाद साधण्याची क्षमता निर्माण करते. आज्ञा चक्र दूरदृष्टी, योग्य निर्णय क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, इंट्युशन्स आपलं वाढवते. सहस्त्रार चक्र विश्वास आणि अंतर्मनाशी जोड निर्माण करते. आणि जेव्हा जेव्हा हे सर्व चक्र संतुलित असतात, तेव्हा जीवनातील संधी अधिक स्पष्टपणे आपण पाहू शकतो आणि त्या संधीचा उपयोग करण्याची क्षमता आपली वाढते. एकदा एक शिष्य गुरूंना भेटले आणि गुरूंना विचारतात शिष्य, "गुरुदेव, मी रोज प्रार्थना करतो. मी रोज प्रार्थना करतो, तरी माझी आर्थिक स्थिती का बदलत नाही? मी रोज प्रार्थना करतो, तरी माझी आर्थिक स्थिती का बदलत नाही?" गुरूंनी विचारलं, "तू शेवटचं नवीन कौशल्य कधी शिकलास?" तो शांत झाला. पुन्हा विचारलं, "तू खर्चाचा हिशोब ठेवतोस का?" तो म्हणाला, "नाही." गुरूंनी हसून त्यांना सांगितलं, "देव तुला संधी देतो, पण संधीचं रूपांतर समृद्धीत करणं ही तुझी जबाबदारी आहे." बरोबर? देव संधी देईल, पण त्या संधीचं रूपांतर समृद्धीत करणे हे त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. सर्व सन्माननीय सदस्य, रेकी, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला हेच शिकवते. काय? ऊर्जा ग्रहण करते, की करूया, जागरूकता वाढवूया आणि कृती करूया आणि मग ते परिवर्तन आपल्याला दिसते. दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर असंच होते. काय? ऊर्जा ऊर्जा आपण भरभरून ग्रहण करतो. आपली जागरूकता वाढवतो. आपण काय केलं पाहिजे आणि मग आपण ॲक्शन घेण्याची सुद्धा क्षमता निर्माण करतो आणि ॲक्शन घेण्याची क्षमतेसह आपोआप परिणाम यायला लागतात. म्हणून मी नेहमी सांगत असते काय, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा भरभरून ग्रहण करणे. ग्रहण केलेली ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वतःमध्ये बदल करण्यासाठी, योग्य ॲक्शन घेण्यासाठी वापरणे. आरोग्य सुधारेल, बाह्य जगतातील वागणं, निर्णय क्षमता आणि कृती घेण्याची क्षमता वाढवेल. अशी ही दिव्य, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. बघा, आज स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. मी भीतीमध्ये जगतो का? मी भीतीत जगतो का? की विश्वासात जगतो? विचारा स्वतःला. मी भीतीमध्ये जगतो का विश्वासात जगतो? मी तक्रारी जास्त करतो की कृतज्ञता माझ्याकडे जास्त आहे? मी फक्त इच्छा करतो की कृतीही करतो? आणि जर या तीनही प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुम्हाला मिळाली ना, तर समृद्धीचा प्रवास आजपासूनच सुरू होणार. आजपासूनच. आजपासून सुरू.
दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आज समृद्धी घडवण्याचा दृष्टिकोन त्या ब्रह्मांडाच्या कृपेने आशीर्वादाने मला जसा तुम्हाला सांगता आला तसा मी पुरेपूर प्रयत्न केला. रेकी तुमच्यासाठी निर्णय नाही घेणार, पण योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला अधिक शांत, सजग आणि सक्षम बनवणार. ती क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणार. आणि आजच्या सेशन मध्ये नक्कीच अनुभव शेअरिंग आहे, पण तरीही मी तुम्हाला अगोदर सांगते. काय? एकच संकल्प मनामध्ये घ्या. आपण छान मेडिटेशन घेणार आहे या संकल्पासाठी. मी भीतीमधून नाही, तर मी विश्वासामधून जगणार आहे. मी तक्रारीमधून नाही, तर कृतज्ञतेमधून जगणार आहे. आणि निष्क्रिय इच्छांमधून नाही, तर मला मला सजग कृतीमधून मी मला घडवणार आहे. मी माझी समृद्धी सजग ऍक्शन घेऊन कृतीमधून मी घडवणार आहे. हे आजच्या सेशन मधून तुम्हाला अगदी संकल्प करायचा आहे. पुन्हा सांगू? पुन्हा सांगते. आता जसंच तसं नाही जमणार. पण नक्की प्रयत्न करते. ओके. मी भीतीमधून नाही तर विश्वासामधून जगणार हा संकल्प करा. मी तक्रारीमधून नाही, मी कृतज्ञतेच्या भावात जगणार हा संकल्प करा. निष्क्रिय इच्छा ज्या आहेत ना त्यामधून नाही, तर मी कृतीमधून स्वतःचं आयुष्य स्वतःला समृद्ध घडवणार हे संकल्प करा. आज तुम्ही या सेशन नंतर स्वतःला काय एक विचार घरी घेऊन जाता ना, हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. आजच्या सेशन मध्ये समृद्ध व्हायला शिकलो आहे. बघूया ब्रह्मांडाने किती लोकांना ही ऊर्जा प्रदान केली आहे. लक्षात घ्या, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काही जादू बिदू नाहीये. जे काही आहे तुमच्या आतील ऊर्जा आहे. आणि तुमच्या आतील या ऊर्जा जागृत करण्याचं हे माध्यम, हे चैतन्य आहे जे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे, ज्याचा आपण परिपूर्ण उपयोग करून घेत नाही. तर मी सगळ्यांचे माईक सुरू करून देते. बघूया बरं, आज सांगितलेली समृद्धी, आज ज्या प्रकारे समृद्धी सांगितली आहे, ही समृद्धी किती लोकांनी अनुभवली आहे, किती लोकांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अशी समृद्धी अनुभवली आहे की दिव्य ऊर्जेसोबत जुडलो आहे आणि सर्वांगीण विकासासह स्वतःला समृद्ध केलं आहे. ज्यांना शेअरिंग करायचं आहे, तुमच्या ऍक्शन दिसतायत मला. फक्त हेडफोन आणि आपला आवाज एकदम क्लिअर असेल याकडे थोडंसं लक्ष द्या. ओके. उजेडामध्ये बसा. दिली तुम्हाला संधी अनम्यूट करण्याची. ओके. कोणाला सांगायचा आहे पहिला अनुभव? कोण लावते पहिला नंबर? बहुत बढिया. सगळेच तयार आहेत. ओके. चला, हँड राईज करा. मला तुम्ही दिसत नाही. किंवा माईक सुरू करा. डायरेक्ट माईक सुरू होतो बघा बरं करून. होतो. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आवाज येतोय? नमस्ते. बोल. मी वनिता यशवंत क्षीरसागर, सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यामधून ग्रँड मास्टर 15 म्हणून बोलते. म्हणजे मी 1 जानेवारीला 2026 ला रेकी जॉईन केली वैशाली फंदे मॅडम यांच्या माध्यमातून, त्यांनी सांगितल्यानंतर. पण जसं तुम्ही आता म्हणाला, रेकीचं कृतज्ञता, समृद्धी, विश्वास आणि सज्ज होऊन हे सगळे अनुभव मी फर्स्ट डिग्री पासून 3rd डिग्री पर्यंत घेऊन ग्रँड मास्टर मध्ये तर अजूनच अनेक अनुभव आले. आणि त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. मी फर्स्ट डिग्री ज्यावेळेस जॉईन केली त्यावेळेस सगळे तुमचे व्हिडिओ पाहिलेले होते.
ग्रँड मास्टर, फर्स्ट डिग्री, सेकंड, थर्ड, ग्रँड मास्टर झाल्यानंतर टॅरो रेडिंग आणि एंजल. हे कुठंतरी मी पहिल्या स्टार्टलाच मनात एक स्वप्न धरलं होतं आणि विश्वासाने म्हणलेलं की मला ते पूर्ण करायचं आहे. आणि ते पूर्ण करण्याच्या वाटचालीने मी आता एंजलला पण जॉईन झालेली आहे. आणि इतके छान छान अनुभव आहेत की सांगण्या इतके शब्द भरपूर कमी पडतील. आणि ऊर्जा तर इतकी छान मिळते, आत्मविश्वास वाढतो, कुठंही आपण डगमगत नाही किंवा आपल्याकडनं कुठलं काम होणार नाही असं वाटत नाही. ते काम मी पूर्ण पवायला नेईल ही पूर्ण आत्मविश्वास असतो. ह्या रेखीमय ऊर्जेने भरपूर भरपूर शिकवलं, म्हणजे भरपूर अनुभव घेतले. जे मनात पण नव्हतं तेवढं पूर्ण सगळं ते अनुभव येतात आणि तेवढं ग्रहण पण केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही इतकं मस्त शिकवलंय ना. आणि जे कोणी नवीन आता 15 जुलैच्या बॅचला पण येणारे सदस्यांनी आवर्जून आनंदाने एक पुढचं पाऊल टाकावं आणि रेखी जॉईन करावी. हे मी त्यांना एवढं सांगू शकते की रेखीमय ऊर्जेचा अनुभव रेखी शिकल्याशिवाय येत नाही. बरोबर. असं आहे. बरोबर. या दिव्य ऊर्जेचा अनुभव जसं आपण साखरेची गोडी चाखल्याशिवाय समजणार नाही, हा मधाची गोडी, तसं ऊर्जेचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. आत्मनमस्ते मॅडम. सर्वांना संधी पाहिजे 2-2 मिनिटं. नक्कीच देते. सगळ्यांना संधी देते. जेवढ्या शक्य आहे सगळ्यांना संधी देते. फक्त पटकन माईक सुरू करायचा किंवा माईक सुरू करायचं त्याऐवजी हात वर करायचा. ओके? बोला संगीताताई टाले. ओके? प्रत्येकाचा वेगळा अनुभव नमस्ते असेल. मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. रेखीला आल्यापासून मी ग्रँड मास्टर 15, माझं नाव संगीता तळे, मी पनवेलवरून आहे. आणि खरं तर रेखीला फर्स्ट डिग्री आल्यापासूनच खूप अनुभव आहेत. आणि नंतर ग्रँड मास्टर झाल्यानंतर तर खूपच म्हणजे वेगवेगळेच अनुभव आले. ऍक्च्युली माझ्यामध्ये बदल हा झाला की मी माझे जे निर्णय घेतले ते मी शांतपणे, म्हणजे मला शांत राहण्याची क्षमता माझी वाढली. कारण मी अगोदर खूप म्हणजे भीती वाटायची मला, घाबरायची. पण जसं जसं ग्रँड मास्टरचे एक एक सेशन होत गेले, आपले एक एक दिवस पुढे होत गेला, तसे तसे ते गोष्टी समजत गेल्या. आणि खूप गोष्टी म्हणजे असं ज्या ठिकाणी आपल्याला वाटायचं आपल्याला काहीतरी अडचण येते, त्यावेळेस ते मॅडमचे ते लेक्चर, ते शब्द कानामध्ये येऊन म्हणजे ते निर्णय घ्यायला खूप मला मदत मिळाली. आणि खरंच सर्व म्हणजे ग्रँड मास्टर झाल्यामुळे अशात खूप बदल झाला. आणि आता मी एंजल पण जॉईन करते 10 तारखेपासून. ते पण मला माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे मी त्यासाठी खूप उत्सुकता होती की कधीपासून सुरू होणार आहे. पण ते मॅडमने आमच्या वेळेनुसार, आमच्या मागणीनुसार केलं स्टार्ट. त्यासाठी खूप खूप थँक्यू मॅडम. आणि छान म्हणजे ते पण छान होणार आहे. आणि त्याची म्हणजे त्यामधून पण अजून काही नवीन मिळणार आहे हे पण मला महात्मा नक्कीच. नमस्ते मॅडम. मला खूप एक खूप विचारायचं आहे आजच्या सेशननुसार. संगीताताई, रेकीला आल्यानंतर आपण मोठे निर्णय किंवा आर्थिकतेचे निर्णय घेण्याची स्वतःमध्ये क्षमता आली का? आणि ते फायदेशीर झाले का? हो, ते खूप फायदेशीर झाले. म्हणजे माझ्यावर अशी म्हणजे एक वेळ आली होती 1 वर्षापूर्वी, मोठं संकट आले. त्यानंतर मला माझ्यावर मलाच निर्णय घेण्याची खूप प्रत्येक ठिकाणी मला ते घ्यावं लागत होतं. मग जेव्हा मी रेखीला फर्स्ट डिग्री पासून जॉईन झाली तेव्हापासूनच मला ते समजत गेलं. पण ग्रँड मास्टरचे काही सेशन आहेत आपले की त्यामधून मला ते निर्णय घ्यायला खूप मदत झाली. म्हणजे कुठे शांत राहायचं, कुठे आपल्याला ते शब्द आठवायचे किंवा आपल्याला कुठे मेडिटेशनची गरज आहे, तिथे ते मी मेडिटेशन करून स्वतःला पहिले शांत करून मग मी ते डिसिजन घेतले. आणि मला खूप आर्थिकतेसाठी माझे जे कामं पण आहेत, जी म्हणजे कामं, पेपर वर्क वगैरे ते त्यासाठी मला भरपूर मदत झाली. म्हणजे मला जिथे काम माझं 2 दिवसावर होत होतं, ते माझं काम अक्षरशः एका दिवसावर झालं. एका दिवसामध्ये झाली काही. त्याच्यामुळे ते माझे डिसिजन खूप मोठे होते. मी खरंच आहे निर्णय घ्यायला खूप मदत होते. मेन म्हणजे तुम्ही आता मगाशी बोलले ना, म्हणजे तुम्ही पहिले मन शांत ठेवून डोकं म्हणजे आपलं मन शांत ठेवून जे आपले निर्णय घ्यायला हे मिळतो, म्हणजे एक आपल्याला विचार मिळतो, तो खूप स्पष्ट होतो. आणि आपण ते पुढे जातो आणि तो खरंच योग्य निर्णय होतो. हे मला खूप मदत झाली.
खूप छान. खूप छान. वाह! बढिया. मला- आणि या कालावधीमध्ये आयुष्याचा एक मोठा पण निर्णय संगीताताईंनी घेतला. अं, की जी घेण्याची त्यांची एकट्यांची हिंमत झाली नसती कधीतरी. मुलीचं हो म्हणजे माझ्या मुलीचं लग्न म्हणजे कसं मुलीची इच्छा मुलीच्या होती लग्नाचा, घराच्या खरेदीचा, फ्लॅट घराच्या खरेदीचा आणि मेन हा घराच्या मोठा. घराच्या खरेदीचा तो मॅडम खूप मोठा डिसिजन होता. तो मी त्या दिवशी खरंच म्हणजे मॅडमच्या मुलीच्या लग्नाचा तो मेन मोठा विषय होता. तो पण मी मॅडमशी बोलूनच मला त्या दिवशी खूप मोठा त्या दिवशी म्हणजे मला बरं म्हणजे माझे मोठा प्रॉब्लेम तो हे झाला. आणि नंतर तो फ्लॅट घर खरेदी करायचा पण माझा एक खूप म्हणजे त्या दिवशी मला समजतच नव्हतं की मी काय करू हा डिसिजन घेऊ की हा डिसिजन घेऊ. पण ज्या दिवशी मी त्या दिवशी आपल्या अगोदरच्या दिवशी सेशन पण झालेलं तुम्ही ते त्या दिवशी ते मला सांगितलं म्हणजे आपल्या सेशन मध्ये तुम्ही ते घेतलेलं पण की आर्थिक मदतीला आपल्याला आर्थिक किंवा काही डिसिजन घेण्यासाठी आपल्याला काय करायचं. त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मला कॉल केला म्हणजे मी तुम्हाला तर त्यामुळे मला तो डिसिजन घेण्यासाठी खूप मदत झाली की मला ते म्हणजे ते घर मी घेतलं पण आणि मॅडम मिळालं मला आणि आता आमची माझ्याकडे ती घराची चावी पण आहे आणि आमचं म्हणजे ते खूप मोठं मला मदत झाली आणि ते तुमच्या सेशन मध्ये मुळे झाली मॅडम. त्यामध्ये तुमचं जे सेशन मध्ये जो तुम्ही मला सांगितलं की काही गोष्टी ना तुम्ही शांत म्हणजे विचारून करा म्हणून ते मला खूप बढिया. आणि मुलीच्या खूप लग्नाचं छान. तर काय खूप अभिनंदन. खूप अभिनंदन सगळ्या गोष्टींसाठी. ओके. येस. थँक्यू कधी-कधी तुम्ही थँक्यू एवढं विसरू थँक्यू शकता. मॅडम. हो मॅडम. त्या बरोबर लक्षात राहतं. माझ्या बरोबर लक्षात येतात. तसंच होतं ते. मला धन्यवाद. चेहरे पाहिले की हो मॅडम. बरोबर लक्षात येतं. ओके. खूप हो छान. मॅडम. हो मॅडम. धन्यवाद. माधुरी गोटेफोडे. ओके. नंतर शिल्पा डेक पवार नंतर तुम्ही. ओके. सुजाता बानावलकर पण आहेत. थांबा 2 मिनिट सुजाताताई. ओके. माधुरी नंतर तुम्ही. माईक सुरू करून ठेवा शांतपणे. माधुरी गोटेफोडे. माईक सुरू करा. एकटा नाही बोलायचं. पहिलं माईक सुरू करायचं. होते बाळा, होते. नाही होत आहे. तुमच्याकडून प्रॉब्लेम आहे. शिल्पाताई बोला. आत्मा नमस्ते मॅडम. मी शिल्पा डेकापूरवार. हं, मला दीपा पवार मॅडमनी जोडलं हं, रेकीशी. मला तेव्हा रेकी बद्दल काही माहिती नव्हतं. हं. पण ते म्हणाले तब्येतीसाठी म्हणून मी रेकीला जॉईन केलं. पण वर पण मला फरक पडला आणि बाकीच्या पण याच्यात खूप फरक पडला. आर्थिक बाजू हे ते सगळं व्यवस्थित झालं. बरोबर. खूप चांगले अनुभव आले मॅडम मला. हां. आणि मी आता ग्रँड मास्टर 16 ला जॉईन केलं आहे आणि मला याच्यानंतर पण चांगलेच अनुभव येणार असं मला वाटतं. 100% छान अनुभव येणार. डोंट वरी. खूप खूप ऊर्जा धन्यवाद मॅडम तुमच्यातली आहे. तुमचे. ऊर्जेचा उपयोग तुम्ही करणार आहात. बरोबर ना? हं. ओके. हो आर्थिकतेचे प्रश्न खरोखर सॉल्व्ह होतात. हो अश्विनी मॅडम. शिंदे, त्यानंतर सुजाता बाणावलकर. मला दिसल्या नाही सुजाता. अश्विनी, मनीषा कोणी पण माईक सुरू करा. माझ्याकडे थोडंसं नेटवर्क कमी जास्त होत आहे. हं. बोल अश्विनी. हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हां. खूप छान वाटतं रे मॅडम रेकीमध्ये येऊन. अनुभव पण खूप छान छान येतात. मेडिटेशन आणखी ऊर्जा जाणवते. हं, आणि मला एक अनुभव आलाय तो शेअर करायचा आहे. त्यात हं, मग ते आजारी होते ना मिस्टर माझे. हं. त्यांना ऑपरेशन सांगितलेलं मॅडम मला. हो. ते ऑपरेशन आता कॅन्सल झाले त्यांचं करायचं. हो. अरे वाह! विश बॉक्स मध्ये कॅन्सल मी झालं ते म्हणजे लिहून टाकलं होतं. डॉक्टरांनी ते विश सांगितलं बॉक्स का ऑपरेशनची गरज नाही असं डॉक्टरांनी सांगितलं का? हो डॉक्टरांनीच सांगितलं नाही ऑपरेशनची गरज आता. बरं. तू हिलिंग देत होती बेटा? हो मॅडम देत होती खूप ना अजून सुद्धा देते. बहुत बढिया. छान. हो. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. हं? खूप सुंदर. बघा, आता जसं बघा आपण म्हणूया हा. अश्विनीला आरोग्याची समस्या सॉल्व्ह झाली दादांची. पण मग इथे आर्थिकतेचं काय आलं मॅम? वाचला ना पैसा. योग्य निर्णय घेतले गेले. बरोबर ना? हां. हो आणि हो व्याधीवर सुद्धा आपण मात केली.
खूप सुंदर. थँक यू अश्विनी. खूप छान. नेक्स्ट कोण आहे? मनीषा जाधव. हं. शैलजा ताईचा माईक सुरू आहे. शैलजा केळकर, त्यानंतर मनीषा. हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. रेकीमध्ये येऊन खरंच खूप छान बदल झाले माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये आणि मला एक अनुभव शेअर करायचा आहे. अतिशय खूप अप्रतिम असा अनुभव आहे. माझा नातू आता 2.5 वर्षांचा आहे. आपला विषय झाला होता यापूर्वी की त्याच्या वृषणमध्ये पाणी होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करायचं म्हणून. पण तुमच्याजवळ पण मी हा विषय म्हटला होता. पण माझा विश्वास होता की बघूया रेकीने नक्कीच फरक पडेल म्हणून आणि त्याला मी हील करत होते. जवळजवळ 6 महिन्यानंतर तो आता पूर्ण नॉर्मल आहे. खूप छान तो शाबास. अनुभव आहे हा. शाबास. म्हणजे बहुत बढ़िया. डॉक्टरने सांगितलं की कसा काय बदल एवढा घडू शकला. मला इतका आनंद होतोय की डॉक्टरांचं काहीही हे ऑपरेशन वगैरे न करता सगळं हे रेकीमुळे ते पूर्ण क्लीन झालं. आणि दुसरा एक अनुभव असा सांगायचा आहे. आता ह्या 4 दिवसापूर्वींचा फिश टँकमध्ये एक अरवाना नावाचा मासा होता. त्याने उडी मारल्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जे हीटर होता तो हीटर त्याला लागला, शॉक लागला आणि हीटरचे पूर्ण तुकडे झाले. हीटर आणि एवढा शॉक जबरदस्त होता की तो 5व्या मिनिटाला पूर्णपणे पूर्ण शांत झाला आणि असा उलटा होऊन तरंगत होता. मला खूप वाईट वाटलं. म्हटलं असं कसं झालं? पण मी मनातून म्हटलं ठीक आहे, तो पूर्ण चांगला होणार आहे. त्याला रेकी दिली, सिम्बॉल सगळे टाकले आणि म्हटलं तो पूर्णपणे शांतपणे पोहणार आहे. शांत राहणार आहे तो. आणि खरंच 2 तासानंतर तो सरळ झाला आणि पोहायला लागला. मी वाव. पुन्हा त्याला सिम्बॉल दिले, रेकी दिली आणि खूप इतकं छान तो अनुभव होता ना की खरंच कधी मी सांगते असं मला वाटत होतं. खरंच खूप छान. थँक यू तुमची युनिव्हर्स. कृपा आहे सगळी खरंच. आणि ब्रह्मांडाची तुम्ही कृपा. नजरेसमोर असलात ना, तुमची कृपा, खरंच तुमची कृपा आहे. ब्रह्मांडाची कृपा. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. शैलजा ताई, आपण डॉक्टर साहेबांशी पण बोलूया. डॉक्टर साहेब आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब, माने सर. माने सर, तुम्हाला माझा आवाज येतो का? मॅडमने सांगितलेला एक आजार, ज्याला काय म्हटलं जातं आम्हाला कळत नाही, पण काय म्हणसाल तुम्ही याबद्दल? तुमचा आवाज कट होतोय मॅडम. तुमचा आवाज कट माझा होतोय. आवाज कट होतो का? मला हा, आपल्या कट होतोय मधनं ते कळलं नाही. शैलजा ताईंनी एक अनुभव शेअर केला. हा, बाळाला असलेल्या एका आजाराचा. तर या आजाराबद्दल तुम्ही काय म्हणसाल? शैलजा ताई, तुम्ही बोला. शैलजा ताई, तुम्ही बोला. छोटा आहे तो, आता 2.5 वर्षांचा आहे. तेव्हा माझा आवाज येतोय ना? हो. आवाज येतोय का? आवाज येतोय ना माझा? हो, हा हा शैलजा हा ताई, तुमचा येतो. हा, आवाज येतोय? यस. हा, बोल. अगदी म्हणजे जन्माला आला ना तेव्हापासून त्याच्या वृषणमध्ये असं पाण्याची पिशवी होती, अशी पूर्णपणे पाणी असं होतं. म्हणजे फुग्यामध्ये जसं पाणी कसं असतं असं पाणी होतं, म्हणजे जन्माला आल्यापासून. मॅडम बरोबर मी हा विषय शेअर केला. डॉक्टरांनी आम्ही 2-3 डॉक्टरांना दाखवलं, तर डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. मी मुलाला म्हटलं थांबूया आपण जरा, बघूया, आहे एक उपचार तो करूया त्याच्यावर. त्यातून नाही झालं तर मग आपण तो निर्णय घेऊया, त्या निर्णयावर पोचूया. पण 6 महिनेचा कालावधी त्याच्यामध्ये गेला आणि मी त्याला रेकी देत होते, रोज सिंबाल टाकत होते. मला त्या बाईचं ऐकून उत्तर दे. जेव्हा हॅलो, लाईट गेला. हा, बोला बोला बोला. समोर असताना पण त्याला रेकी देत होते, सिम्बॉल टाकत होते.
सायकिक सर्जरी करत होते आणि त्यातून ते हळूहळू पूर्णपणे क्लीन झालं. अगदी आत्ता इतकं नॉर्मल आहे, पूर्ण नॉर्मल आहे तो. पाणी कशात होतं म्हटलं तुम्ही? वृषण अंडाशय. हा 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 हा. अच्छा अच्छा अच्छा. हायड्रोसिल होतं म्हणजे थोडक्यात. हा आणि हायड्रोसिलच सांगितलं का? सोनोग्राफी केली ती? हा आजार बरा केला. शैलजा केळकर यांच्या अरे वा, नातवाचा 2.5 वर्षाचा ग्रेट ग्रेट बाळ ग्रेट. ते 6 ऑपरेशन महिने शिवाय बरा न होणारा आजार आहे. ऑपरेशन शिवाय बरा होत नाही तो आजार, त्यांनी तो केला. ग्रेट. खूप खूप हो धन्यवाद आणि रेकीचे, खूप आता खरंच. इतका छान आणि नॉर्मल आहे तो. चांगलंय चांगलंय चांगलंय. आणि जन्मताच होतं हा त्याला, मग जन्मताच तुम्ही होतं. सगळ्या लोकांना सांगा, सगळ्या ग्रँड मास्टरना सांगा, म्हणजे त्याचा फायदा बऱ्याच लोकांना होईल आणि असे ऑपरेशन टळतील. नाहीतर त्या बाळाला 10 किलो वजन झालं की ते ऑपरेशन करावं लागलं असतं आणि ते हो, पाणी डॉक्टरांनी तसं काढावं लागतं. सांगितलं होतं. हम्म, डॉक्टरांनी तेच सांगितलं होतं, ऑपरेशन करावं हम्म, लागेल. आम्ही 2-3 हम्म. डॉक्टरांना भेटलो, हो, दाखवलं. हो, हो. पण त्यांनी तेच सजेशन दिलं होतं. पण नंतर कुठल्याच पुस्तकात असं लिहिलेलं नाही की ते आपोआप बरं होईल किंवा काय. ऑपरेशन शिवाय बरं होत नाही हे सगळ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ब्रह्मांडाची कृपा आहे ती सगळी. हो हो हो. ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान छान छान. धन्यवाद रेकीचे, धन्यवाद ब्रह्मांडाचे, खरंच असे खूप छान रिझल्ट येतात. अनेक गोष्टी माझ्या अशा असतात, ते माईक पेशंटला बंद करा. हा. मी अनेक गोष्टी अशा रेकी असतात देत ना. असतो. हम्म. अनेक गोष्टी अशा असतात की आपण ना घाई करतो. बघा, थोडा संयमाची पण गरज आहे की नाही बरं? 6 महिने लागले, पण बाळ बरं झालं ना. आहे ना, 2 दिवस दिली, झालं असं नका करू. एखाद्या मोठ्या आजारामध्ये थोडा संयम असण्याची गरज आहे. रिझल्ट येतो. छान रिझल्ट येतो. आपण असं म्हटलं होतं शैलजाताई तेव्हा, आपण आपले प्रयत्न करूया. बघूया होय. ब्रह्मांड काय हो, आपल्या हो, हो. पारड्यात देते तर. हो की नाही? पण माझाही विश्वास पूर्ण होता त्याच्यावर. म्हटलं बरोबर. बघूया. मग म्हटलं रेकीवर, त्या ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास होता की हे होईल. माझ्या बाळाला काहीही इजा होणार नाही आणि कुठल्याही डॉक्टरांकडे ऑपरेट त्याला करावं घेऊन लागणार. जायला लागणार नाही. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, थँक यू, थँक यू. असेच भरभरून ऊर्जा प्रत्येकाकडून प्रदान होत आणि आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे. काय आहे, काय हवं आहे यापेक्षा अधिक, आहे ना? खूप छान. बहुत बढिया. स्वतःलाही शाबासकी द्या. पण शैलजाताई. त्या माशाचं पण बघा ना, म्हणजे बरोबर. आश्चर्य अशी गोष्ट आहे की मासा पूर्णपणे उलटा झाला होता. म्हणजे तो गेल्यातच जमा होता. पूर्णपणे तरंगत होता पाण्यावर, असा आडवा उलटा होऊन. हं. तोही जिवंत झाला. म्हणजे केवढी लीला आहे त्याची, खरंच. नक्कीच त्यामध्ये प्राणशक्ती असेल, तो जिवंत असेल थोडा आणि तेथे त्याची ऊर्जा मिळाल्यामुळे त्याला छान अधिक जास्त तो पटकन पटकन चांगला झाला. थोडा प्राण असेलच 100% तो. ओके. खूप छान. थँक यू, थँक यू, थँक यू. मनीषा जाधव. हां, मेडिटेशन घ्यायचं आहे ना? नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते मॅम. आत्मनमस्ते सर्वांना. हं. मॅम, रेकी सोबत जोडल्यानंतर आणि रेकीवर विश्वास ठेवल्यानंतर अनुभवाचा साठा खूप मोठा तयार होतो आणि माझा पण खूप झालेला आहे. आजच्या हं. सेशनशी संबंधित म्हटल्यानंतर जो आपण आरोग्याचा सुधार तो होतोच, त्याचबरोबर आर्थिक बचत पण आपली होती. जसं आपण मेडिकली जर बघितलं की आज खर्च खूप वाढलेला आहे. आज छोटे मोठे जरी बिमारी म्हटलं तरी 1000-2000 सर्दी खासीलाही लागून जातात. आज आमच्या इथं माझी ॲलर्जी, 1-1 महिना ॲलर्जी राहायची सर्दीची. खोकला, सर्दी माझी ती गेली. माझ्या छोटा मुलगा आहे 4 वर्षाचा. त्याचा वात गेला पूर्णपणे. मला तरी थोडाफार आता वेदरनुसार थोडंसं जाणवतंय, पण तोही कमी झालाय. याचा पूर्णपणे आजार गेलेला मॅम, वाताचा. छान. बहुत आणि बढिया. त्याचबरोबर आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला थोडासा पायाचा त्रास झाला होता आणि सरांनी बोलले होते की MRI करावं लागेल, नसांचा प्रॉब्लेम. तर तो आपला मंडेचा पौर्णिमेच्या मेडिटेशन मध्ये पूर्णपणे नील झाला माझा पाय. जिथं MRI चा खर्च, आज MRI चा खर्च आपल्याला माहिती किती
आहे मेडिकली याच्यामध्ये. आज तो खर्चही वाचला आणि त्रासही गेला, म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये बचत झाली आपली. वेळही वाचला आणि जो त्रास होणार होता तो त्रासही कमी झाला आणि जो खर्च होणार होता तिथं तो खर्चही वाचला. म्हणजे एक प्रकारे आर्थिक याच्यामध्ये वाढच समजावं आपण. बरोबर. आणि असे अनेक अनुभव आहेत आपले. छान. मुलांचा वाह, आहे, वाह. माझा आहे. आम्ही मिठाई. थँक्यू मॅम, थँक्यू. बोल बोल मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते कर. आत्मा नमस्ते मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू. आहे ना, असे मुलं घेऊन सगळ्यांना रेकी शिकावी लागते, सगळं करावं लागतं, पण तरी छान छान रिझल्ट घ्यावे लागतात. आहे ना, येतातच ब्रह्मांड देतं. आहे ना, मजेशीर तो प्रवास. खूप छान, खूप सुंदर. जसं मनीषाने म्हटलं ना, असं खरंच आपण फुल मून मेडिटेशन घेत असतो. त्या दिवशी आपण बराच वेळ बसत असतो. तर मी वारंवार सांगत असते अनेक सदस्यांना, की या संधीचा लाभ घ्यावा जेव्हा-जेव्हा असते. तर असे जे असाध्य गोष्टी असतात ना, त्या अनेकदा या मेडिटेशन मधून निघून जातात. कारण दिवसाची त्या एनर्जी पण पौर्णिमेची एनर्जी भरभरून असते आणि आहे त्यामागे विज्ञान आहे. ओके, चलो नेक्स्ट. 41 झाले. कोणाचं नाव घेतलं होतं? बाणावलकर. कुठे आहेत? कोणते बाणावलकर माईक सुरू करणार? ज्याचा झाला त्याचा पहिला. ओके? आत्मा नमस्ते मॅडम. मी जो सविता नको लावू. बाणावलकर. आज आजचा विषय आहे तर तो माझ्या म्हणजे निगडीतच आहे. कारण मला रेकीमध्ये आल्यापासून की नाही भरपूर अनुभव आले. सगळे मी आधी तब्येतीचे सांगितलेलेच आहेत बरेच वेळा. पण एक महत्वाचा विषय म्हणजे असं आहे ना, की मी ग्रँड मास्टरला ज्या दिवशी माझं ऍडमिशन झालं ना, त्यानंतर लगेच माझ्या नावाने एक नवीन फर्म काढली माझ्या मिस्टरांनी. कारण मी पहिली बिझनेस करत होते लग्नाआधी आणि त्यानंतर माझी खूप इच्छा होती. मी ब्युटिशियन झाले, नंतर ज्वेलरीचा कोर्स केला. माझं स्वतःच काहीतरी असावं अशी माझी खूप इच्छा होती. पण मला करूच देत नव्हते मिस्टर. काही नको, तुला गरज नाही, घरात बस गप असं सांगायचे. आणि मग मी तर सगळं सगळं शिकून शिकून ना आपली नुसती बसूनच होते घरी. आणि जेव्हा माझं ग्रँड मास्टरचं हे झालं ना, आणि मी हे सगळं चोरून केलं, रेकीचं सगळं चोरून केलं. घरात कोणालाच माहित नाही मी करते ते. आणि ते प्रत्येक वेळी ना मला फी भरायच्या वेळी माझं जीपे पण नव्हतं त्यावेळी. आणि फर्स्ट रेकीला मी ऍडमिशन घेतलं ना, तर मी म्हटलं अरे देवा, आता मी ह्यांना पेमेंट कसं करणार ऑनलाईन. आणि त्याच्याच ना 2 दिवस आधी, म्हणजे आपलं फर्स्ट डिग्रीचं सुरू व्हायच्या 2 दिवस आधी माझे मिस्टर म्हणाले, तुझ्या याच्यावर ना मी अकाउंटला हे केलंय, तुला जीपेचं हे मी खोलून देतो. आणि मग मला काहीच माहित नव्हतं, त्यांनी सगळं मला दाखवलं असं जीपेला पेमेंट करायचं. आणि लगेच 5-10 हजार रुपये काहीतरी त्यांनी टाकून दिले त्याच्यावर. तर माझं पहिलं तर झालं फर्स्ट डिग्रीचं. त्याच्यानंतर सेकंड डिग्रीला परत मला टेन्शन आलं, अरे देवा मी आता काय करू. मग मला त्यांनी आणून कॅश दिली. आधीच 2-3 दिवस मला कॅश दिली. मी म्हटलं मला कॅश नकोय, माझ्या अकाउंटला भरत तुम्ही, परत मला बँकेत जायला नको. म्हणून मी अकाउंटलाच भरा म्हटलं, माझ्याकडे खर्च होता, 2 हातच नाहीत पैसे, तुम्ही अकाउंटला भरा. मग त्यांनी अकाउंटला भरले आणि नंतर मग ते पण झालं सेकंड डिग्रीचं. असं मला थर्ड डिग्री आणि ग्रँड मास्टरला तर मला खूप टेन्शन आलं, अरे बापरे आता ही फी तर मला शक्यच होणार नाही. असू दे, मी मॅडमना बोलणार, मी हळूहळू देते मॅडम, पण मला करायचंच आहे म्हणून. आणि पण ते बोलायचाच विषय आला नाही, तर मी म्हटलं मी तुमच्याशी बोलले, मेसेज टाकला तुम्हाला. तेही माझं झालं ग्रँड मास्टरचं, आपोआप म्हणजे पैसे येत गेले. आणि त्याच्यानंतर मग ना मला कधीच असं म्हणजे अकाउंटला पैसे नाहीत असं कधीच झालं नाही. त्याच्यानंतर ती फर्म माझ्या नावाने सुरू झाल्यामुळे त्याचं मला ते एक ठराविक अमाऊंट मला दर महिन्याला देतात. ते तर माझे स्वतःचेच पैसे झाले, म्हणजे मी कुठेही खर्च करू शकते. त्याच्यानंतर की नाही प्रत्येक मनी मेडिटेशन तुम्ही ज्या ज्या दिवशी घेतला त्या त्या दिवशी मला पैसे अकाउंटला आलेले आहेत. प्रत्येक काल परवापर्यंत अगदी. म्हणजे परवाच आता हल्ली आपलं झालं ना तेव्हाही. आणि मी आज असं मध्ये ना 2-3 वेळा विचार केला, मी मनी मेडिटेशन करू का करू का. म्हटलं नको, खूपच स्वार्थीपणा होतो म्हणजे असतानाही मी आणि उगाच हाव करत राहते. म्हणून असं मी काही नाहीये. केलं नाही. तर तुम्ही परवा त्या दिवशी घेतलात आणि बरोबर माझ्या त्यांनी मिस्टरांनी पैसे पाठवले. आणि असं म्हणजे खूप मला अनुभव आहेत मनी बाबत. खूप सुंदर. बहुत बढ़िया. खूपच खूप चांगले छान छान अनुभव आहेत मला. आणि मला हिलिंग पण तशाच आल्यात मनीच्याच बाबतीत सगळ्या. आणि त्या पण सक्सेसफुली म्हणजे हिलिंग माझे खूप छान झाल्यात. बरोबर. थँक्यू मॅडम.
मनी मेडिटेशन केलं की पैसे येतात, हो की नाही? येतातच. आता असं जर विचारलं ना, मनी मेडिटेशन केल्यानंतर कोणाकोणाकडे पैसे आले, तर सगळेजण हो सांगणार आहेत. आहे ना? हां. मनी मेडिटेशन केल्यानंतर तो पैशाचा फ्लो येतो. संजना शिरवाडकर, नवीन व्यक्तीला एक संधी देते मी आणि मग आपण मेडिटेशन करायला जाऊया. आज समृद्धी आकर्षित करूया. संजनाताई शिरवाडकर सापडल्या? माईक सुरू करा. माझा आवाज नाही येऊन राहिला तुम्हाला क्लिअर? हं. आला, आला. संजनाताई शिरवाडकर तुम्हीच. होतोय सुरू, होतोय. हां, हो गया. नाही? थोडा नेटवर्कचा माझ्याकडे पण इश्यू आहे. नमस्ते माझा आवाज मॅडम. आला. आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. बोल. हं. आवाज येतो माझा? आला? बोला. हा. मी रेकीला जॉईन झाल्यापासून माझ्या स्वतःमध्ये पण मला खूप बदल झाले मॅडम. आणि सगळ्याच गोष्टी एकदम खूप छान छान मस्तच एकदम. बढिया. खूप छान संजनाताई, खूप छान. रेंज गेली आहे संजनाताईकडे. सगळ्यांनी रेकी जॉईन करावं. हां. सगळ्यांनी या ऊर्जेचा लाभ घ्यावा असं वाटतं मॅडम. सगळ्यांनी रेकीला नाही. जॉईन व्हावं प्रत्येकाने. सर्वांनी प्रत्येकाला गरज आहे मेडिटेशन ह्या रेकीच्या ऊर्जेची. नक्कीच. सर्वांनी मेडिटेशन करा. लक्षात घ्या, मेडिटेशन केल्यामुळे आतली ऊर्जा वाढते, बाहेरून पैसा असा पैशाचा पाऊस नाही पडत. मेडिटेशन मध्ये दाखवलं असतं, ते व्हिज्युअलायझेशन असतं. पण तरीही ते व्हिज्युअल केल्यामुळे आपोआप आपला ऑरा, आपली एनर्जी त्या प्रकारे आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो. आपोआप त्या ॲक्शन घेण्याची क्षमता आपल्यामध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा निर्माण करत असते आणि मग त्या सगळ्या गोष्टी होत असतात. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. हे चला आपण सगळेजण आता मेडिटेशन करूया. नवीन बॅच रेकीची केव्हा सुरू होते? 15 जुलै. सर्व नवीन सदस्य 15 जुलै ला नवीन बॅच सुरू होत आहे. वाव! बीना तर छान. वाव! बहुत बढिया. चेंज केला स्वतःला एकदम अपग्रेड. अरे वाह! चला माईक सुरू करा. ए होई ना बात. बेस्ट व्हर्जन, रिवर्स जर्नी. बोला बीना. हा मॅडम, खूप छान आहे. माझे तर अनुभव खूप आहेत. मी स्वतः एक लेख लिहितेय अनुभवावर. बहुत बढ़िया. आता पुढील आपलं आगामी जे शेगावचा कार्यक्रम होईल त्यात मी सगळे ते शेअर करणार आहे. अरे खूप वाह! छान छान अनुभव येतात मला आणि हिलिंग पण चांगल्या चांगल्या प्रकारे एकदम होती माझ्याकडनं. बढ़िया. येस. आणि आता मी तुमच्या आशीर्वादाने, ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने अमरनाथला पण निघाले आहे 8 जुलैला. या वर्षात सगळेच तीर्थ केले बाईंनी. आहे ना? खूप सुंदर. बहुत बढ़िया. मॅडम, मी फोन लावत होते तुम्हाला दुपारी, पण फोन लागत नाहीये तुमचा. हो, माझा फोन आहे ना झाला सुरू आहे आता. ओके. आज दुपारी बंद होता. खूप छान. बरं बरं, आनंदी उद्या आनंद लावते मग. सर्वीकडे. हं. आनंदी आनंद हो हो. सर्वीकडे. खूप सुंदर ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट या सर्वांची समृद्धी घेऊन येऊ देत. आपल्या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आपली वाढवू देत. आहे ना? येस. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आता काही लोक नाराज झाले असतील, पण तरीही थोडंसं थांबूया. थोडं थांबूया. येथे थोडा विसावा घेऊया आणि छान मेडिटेशन करूया. येणारे सर्व नवीन सदस्य 15 जुलै 2026 ला रात्री 8 वाजतापासून नवीन बॅच सुरू होत आहे. येथे चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि YouTubeचे सर्व सन्माननीय सदस्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp ग्रुप लिंक दिलेली असते. नंबर सुद्धा असतो आणि हा आपला यावर WhatsAppला मेसेज पाठवा या नंबरला. मेसेज पाठवल्यानंतर या नंबरला तुम्हाला एक WhatsApp ग्रुपची लिंक येईल. तो सुद्धा जॉइन करून घ्या. ही दिव्य ऊर्जा तुमच्यामधीलच क्षमतांचा विकास करणारी आहे. ही ऊर्जा म्हणजे कुठेही अंधश्रद्धा, कुठेही जादू, कुठेही जे काही तुमच्या मनात येणाऱ्या त्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याला कट म्हणा. ही ऊर्जा म्हणजे तुमच्याच आतील ऊर्जा आहे. तुम्हाला तिचा पुन्हा एकदा नव्याने शोध घ्यायचा आहे
आम्ही समृद्ध झालो, तुम्ही सुद्धा समृद्ध व्हा. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये समृद्धीची, आनंदाची ती चाबी सापडली आहे. ती चाबी तुमची सुद्धा तुम्ही शोधा. ग्रुप तुम्हाला सोबत आहेच. आत्मा नमस्ते सगळ्यांना. तर नक्कीच या. आपण आता छान मेडिटेशन करूया.